नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. भारतीय जनता पार्टीची नवी टीम जी आहे ती जाहीर झालेली आहे. ही कार्यकारिणी यामध्ये महिलांना प्राधान्य आहे आणि अर्थातच जसं अपेक्षित होतं त्यानुसार IT सेलचे प्रमुख जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. गेली अनेक वर्ष ते IT सेलचे प्रमुख असलेले अमित मालवीय, पण सध्याची लढाई ही खूप कुठेतरी नॅरेटिव्हची लढाई आहे आणि ती भारतीय जनता पार्टीला एका नव्या ताकदीने लढावी लागणार आहे. हे आपण आता CJPच्या आंदोलनामध्ये पाहिलंच. मंत्रिमंडळात बदलाचे काही संकेत सुद्धा या सगळ्या नव्या टीम मध्ये दडलेले आहेत आणि या सगळ्याचं विश्लेषण आज आपण सरांकडून ऐकणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. पहिली यादी जेव्हा समोर आली तेव्हा आपल्याला काही गोष्टी अपेक्षित होत्या, त्यानुसार झालेल्या आहेत. एकतर स्मृती इराणी ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने पुढे येत होत्या त्या पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात येतील हे उघड दिसत होतं. तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ही यादी पाहिल्यानंतर? ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडायला 3 वर्ष उशीर झाला होता त्या अध्यक्षाला आपली टीम निवडायला 209 दिवस लागले आणि त्या 209 दिवसानंतर जी टीम समोर आली आहे त्याचं आता एक प्रकारे विश्लेषण करायला आपण बसलेलो आहोत. हे करत असताना पार्श्वभूमी काय आहे आणि त्यांच्या समोरची आव्हानं काय आहेत याचा विचार करायला पाहिजे. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीने एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे. काँग्रेस आणि काँग्रेसचे अध्यक्ष यांचं आक्रमकपणा संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेरही दिसलेला आहे. त्याचबरोबर 5 राज्यांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत आणि 2029 साठीची एक प्रकारे पेरणी जर करायची असेल संघटनात्मक तर ती आत्ता करायची आहे. अशी सर्व प्रकारची आव्हानं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे आत्ता कथ्याचं युद्ध संपूर्ण भारतभर सुरू आहे त्या कथ्याच्या युद्धामध्ये भारतीय जनता पक्ष हा नेमका कसा येतोय त्याबद्दलही याच्यात उत्सुकता होती. अर्थात त्यावर जेव्हा सेपरेट प्रश्न येईल त्याचं मी पूर्णपणे एक विश्लेषण करील. पण भारतीय जनता पक्ष हा इन्कमिंग मला पक्ष म्हटला जातो. म्हणजे विविध विचारसरणीचे पक्षांची लोक इकडे येतात, समाविष्ट होतात, त्यांचं प्रतिनिधित्व काय येतं आणि हे करत असताना जे निष्ठावंत आहेत, जे पिढ्यानपिढ्या पक्षामध्ये आहेत त्यांना डावललं जातं का त्यांच्यात सुद्धा आपल्याला समावेश केला गेला अशी भावना येते. या सगळ्या गोष्टी नव्या जुन्याचा संगम, नवीन आणि अनुभवी यांचा संगम, प्रादेशिक समतोल आणि त्याचबरोबर नवी आव्हानं पेलण्यासाठीचा स्किलसेट असलेली लोक आणि शिवाय ज्यांचा परफॉर्मन्स आहे, अशा सगळ्याचा आता विचार करायचा होता. त्यामुळे जी यादी पहिल्यांदा आली त्यात पहिली गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे 65 नव्या नेमणुका आहेत आणि त्या 65 पैकी 12 ठिकाणी 12 जागांवर या महिला आहेत आणि महिला ह्या अशा ज्युनियर पोस्टला नाही आहेत, त्या सरचिटणीस तरी आहेत किंवा उपाध्यक्ष तरी आहेत. या दोन्ही पदं जी आहेत ती अत्यंत महत्वाची आणि अत्यंत प्रतिष्ठेची मानली जातात. आता या दोन्ही पदावर गेल्या महिला आणि त्यांची प्रोफाईल जर आपण पाहिली तर याच्यामध्ये वसुंधरा राजे यांच्यासारख्यांना रिटेन करण्यात आलेलं आहे. तर स्मृती इराणी यांचं कमबॅक आहे. तर भारती पवार या आहेत, या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं होत्या आणि त्या इकडे आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्याचा संगम इथे साधला गेलेला आहे. आणखीन सर्वात महत्वाचं म्हणजे पियुष गोयल की जे आपल्याकडे वाणिज्य मंत्रालयाचे प्रमुख आहेत आणि असं बोललं जात होतं की ते आता कदाचित या मंत्रिमंडळाच्या खांदेपालटामध्ये अर्थमंत्री बनू शकतात. परंतु त्यांना संघटनेकडे पाठवून ऍडिशनल जबाबदारी देऊन त्यांच्यावरचा विश्वास दृढ आहे दाखवलेला आहे. पण या खांदेपालटामध्ये त्यांचं मंत्रिपद कायम राहतं का, मंत्रिपद कायम राहील तर वाणिज्य मंत्रिपद राहतं का किंवा त्यांना अर्थमंत्रीपद म्हणून बढोतरी मिळते आणि शिवाय त्यांच्याकडे जबाबदारी असते हे आता काही सांगता येत नाही. परंतु त्या अटकळी आहेत आता या क्षणाला. दुसरं म्हणजे राम माधव यांचं परत येणं. राम माधव यांना एक प्रकारे सेटबॅक होता. जम्मू काश्मीरच्या निवडणुका जेव्हा डिक्लेअर झाल्या, 370 कलम रद्द झालं, त्यानंतरच्या परिस्थितीमध्ये ते आव्हान पेलण्याकरता म्हणून त्यांना संघटनेत आणलेलं होतं. त्यांनी 26% मतं आणि जम्मू काश्मीरमध्ये 29 जागा मिळवल्या. अर्थात काश्मीरच्या खोऱ्यामध्ये त्यांना एकही जागा जरी मिळाली नसली तरी देखील 29 जागा जम्मूमध्ये मिळवणं हे त्यांचं यश होतं. आणि ज्याला एक इंटेलेक्च्युअल फ्युएल म्हणतो की
माध्यमं असतील, सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्रामध्ये लिखाण असेल, डिबेट्स असतील, याच्यामध्ये बोलायला फॅक्टच्या आधारे बोलावं लागतं. एक एक पद्धत आहे अमित मालवीय यांनी रुजू केलेली. ती पद्धती काही वेळेला इफेक्टिव्ह असू शकते, परंतु सर्वात महत्वाची आणि दीर्घकाळ चालणारी पद्धत कुठली असेल तर ती म्हणजे तुम्ही संशोधन करून एक इंटेलेक्च्युअल आर्ग्युमेंट, जे पूर्वी अरुण जेटली आपल्याला करताना दिसायचे, तशा स्वरूपाची आर्ग्युमेंट करणारी व्यक्ती त्यांना हवी होती. आणि मला असं वाटतं ती जागा राम माधव हे उत्तमरित्या भरून काढतात. BL संतोष हे पूर्वी संघटनेमध्ये होते आणि ते भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले आहेत, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हे पद अत्यंत महत्वाचं आहे. आणि आत्ता जी गोष्ट जर पाहतात त्यांची पुनर्नियुक्ती हे एक सिग्नल आहे की ही जी संपूर्ण यादी आहे त्यावर अखेरचा हात जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फिरवलेला आहे. आणखीन दोन महत्वाची नावं, एक म्हणजे महाराष्ट्रासाठी म्हणजे विनोद तावडे यांची पुनर्नियुक्ती ही त्यांनी केलेल्या बिहारमधल्या कामगिरीची पोचपावती कौतुक आहे. आणि दुसरी गोष्ट सुनील बन्सल उत्तर प्रदेशचे प्रभारी होते आणि उत्तर प्रदेशामध्ये येतात, त्यांची नियुक्ती आणि तेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतनं घडलेले आहेत, त्यांची नियुक्ती ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला. त्याचबरोबर तेजस्वी सूर्या यांना एक प्रकारे भारतीय जनता युवा मोर्चाच्या जबाबदारीतून बाहेर केलेलं आहे आणि त्याच्याऐवजी नवीन व्यक्तीची नेमणूक झाली आहे. त्याच्यावरचा प्रश्न येईल तेव्हा मी त्याचं डिटेल विश्लेषण करीन. त्याचबरोबर केरळमध्ये काही नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनिल अँथनी आहेत, के सुरेंद्रन आहेत. या सगळ्याचा लेखाजोखा बघता प्रादेशिक समतोल साधण्याकरता आणि नव्या जुन्याकरता अनुभवी आणि नवीन यांची सांगड घालण्याकरता आणि दिमागी नक्सल यांच्याशी लढू शकतील अशा प्रकारची, झेनझीशी कनेक्ट करू शकतील अशा प्रकारची टीम आहे. जरी नड्डा यांची जी टीम होती त्याचं वय ॲव्हरेज हे आत्ताच्या टीमपेक्षा विशेषतः टॉप 20चं जे कमी होतं ते आता इकडे थोडंसं वाढलेलं दिसतंय, तरी देखील मी असं म्हणेन की त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकेल, संवाद करू शकेल अशी टीम इकडे आता निश्चितच निर्माण झालेली आहे. सर, तुमचं एक वाक्य आपण या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये जे आलेलं आहे ते असं की गाडीचा जो रेअर व्ह्यू मिरर असतो, आरसा असतो, त्यामध्ये निवडणुका तुम्हाला म्हणजे त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की ऑब्जेक्ट्स आर क्लोजर दॅन दे अपियर इन द मिरर. तसं निवडणुका जवळ आल्या आहेत, म्हणजे ते 29 दूर वाटत असलं तरी त्याची रंगीत तालीम आता लगेचच होऊ घातलेली आहे. उत्तर प्रदेशामध्ये काही बदल केलेले आहेत. त्यामध्ये स्मृती इराणी या ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने गांधी परिवाराच्या विरोधात लढल्या त्या, किंवा विनोद तावडे यांच्याकडे सुद्धा उत्तर प्रदेशची काही एक जबाबदारी आहे. याशिवाय संबित पात्रांकडे पूर्वांचलाची जबाबदारी आहे. म्हणजे आपण एक बघितलं की यामध्ये जे क्रिटिकल गोष्टी असतील भारतीय जनता पार्टीसाठी त्या त्या ठिकाणी त्यांनी हेड ऑन दुसऱ्या विरोधी पक्षांना घेणारे जे नेते आहेत त्यांना आणलेले आहे. अनुराग ठाकूर यांना सुद्धा संघटनेमध्ये एक महत्वाचं पद दिलंय. आपण बघितलं संसदेमध्ये अनुराग ठाकूर हे अतिशय प्रखरपणे भाषणं त्यांची करतात आणि गांधी परिवारावर टीका करायची वेळ येते तेव्हा ते अगदी तर्कशुद्ध असं टीका करतात. आता उत्तर प्रदेश हा विषय तुम्ही काढलाय, त्याच्याविषयी आपण बोलूया. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आता जवळपास 100-110 दिवसावर आलेल्या आहेत. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा प्रस्थापितांच्या विरोधातलं मत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अँटी इन्कम्बन्सी म्हणतो, अशा अँटी इन्कम्बन्सी व्होटचा नक्कीच सामना करतोय. नंबर 1. नंबर 2, युपीमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची युती होणार हे तर आता उघड झालेलं आहे. त्या युतीचं आकर्षण किती असेल ही एक शंका आहे. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टी दरवेळेला जी एक त्यांच्या 6% ते 12% मतांची टक्केवारी घेत असते, त्यांचं आकर्षण समाजातलं कमी झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी नेमकी कोणाकडे जाणार हा एक प्रश्न आहे. याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण मतं ही काहीशी नाराज झाली होती आणि भाजपपासून दूर जात होती. म्हणून की काय, राधामोहन अग्रवाल जे होते त्या राधामोहन अग्रवाल यांना साईडलाईन केलंय, यांना या टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये आणि हरीश द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि हरीश द्विवेदी हे ब्राह्मण मतं विच इज अबाउट 12 to 15% ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वळवण्यामध्ये यशस्वी होतील. स्मृती इराणी इज ऍक्च्युअली अ कनेक्ट. ती काय म्हणू आपण त्याला, त्यांचं स्थान जे आहे ते केवळ अमेठीमध्ये हरल्या वगैरे नाही, तर त्यांचं एक स्टार व्हॅल्यू आहे, त्यांचं एक अट्रॅक्शन आहे, त्यांची एक बोलण्याची पद्धती आहे.
मी एक त्यांची फक्त टेलिव्हिजन डिबेट सोडून द्या, अ, अ, एक एक कॉन्क्लेव्ह जी इंडस्ट्री अँड कॉमर्स समोर मुंबईत होती, ती मी स्वतः अटेंड केली होती. आणि त्यावेळेला त्यांचा कॉमर्स आणि इंडस्ट्रीमधला परफॉर्मन्स देखील अतिशय आकर्षक असा होता. 3 वेळा त्या निवडून आल्या आहेत, 1 वेळा पराभव झालेला आहे, 5 पोर्टफोलिओ आतापर्यंत त्यांनी हँडल केलेले आहेत. आणि पश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषेत उत्तम भाषणं करून त्यांनी अतिशय प्रचारातलं अग्रेशन टिकवून ठेवलं होतं. योगी आदित्यनाथ आणि दिल्ली यांच्यामध्ये काहीसा मतभेद आहेत. काही गोष्टींवर त्यांच्यामध्ये, विशेषतः कोणाला तिकीट द्यावं याबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. ते 2024 साली उघड झालेले आहेत. तर त्या ठिकाणी एक दुवा बनायचं काम या स्मृती इराणी करतील, आणि म्हणून त्याकरता त्यांची उत्तर प्रदेशची नियुक्ती फार महत्वाची आहे, असं पक्षातल्या काही व्यक्तींचं मत आहे. मला असं वाटतं उत्तर प्रदेश ही भारतीय जनता पक्षासाठी एक फार मोठी आत्ताची परीक्षा असणार आहे. आणि ती ते उत्तीर्ण झाले तर 2029च्या यशाचा पाया घातला असं मी म्हणेन. कारण उत्तराखंड आणि गुजरात याच्या ज्या लढती आहेत, त्या उत्तराखंड आणि विशेषतः गुजरातची लढत ही रिलेटिव्हली सोपी आहे. परंतु उत्तर प्रदेशची लढत ही खूपच कठीण आहे. आणि त्याच्यामुळे हे जे रिजिक केलं गेलं, हे जे बदल केले गेले संघटनात्मक, ते करत असताना ज्या राज्यांच्या निवडणुका आहेत त्याचा फोकस निश्चितच होता. म्हणून 8 पैकी 2 सरचिटणीस फक्त कायम राहिलेले आपल्याला दिसत आहेत, आणि बाकीचे सगळे बदलले गेलेले आहेत. त्याच्यानंतर उपाध्यक्षपदी सुद्धा आपल्याला दिसत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आणि नवीन चेहरे तिकडे आलेले आहेत. उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिम मतं अत्यंत महत्वाची असतात, आणि त्या मुस्लिम मतांच्या करता म्हणून कुंवर बशीत अली हे जे आहेत, त्यांना आता, जे उत्तर प्रदेशचे मायनॉरिटी मोर्चा बघत होते, त्यांना आता पदोन्नती देऊन राष्ट्रीय स्तरावरची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर मला असं वाटतं एकूण उत्तर प्रदेश सेंट्रिक असं म्हटलं तरी हरकत नाही याच्यामध्ये. जरी प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील उत्तर प्रदेशला काहीसं झुकतं माप इथे निश्चितच मिळालेलं आपल्याला दिसतंय. 7 जुलैला नवभारतच्या कॉन्क्लेव्ह जो दिल्लीमध्ये विकसित भारत झाला होता, त्यामध्ये सुद्धा स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या एका पॅनल डिस्कशनसाठी, आणि अतिशय प्रखरपणे त्यांनी आपले विचार त्यावेळी मांडलेले होते. आणि त्याच वेळी कुठेतरी सुतोवाच झालेलं होतं की त्या मोठ्या जबाबदारीमध्ये येतील. शिवाय अमेठीमध्ये राहुल गांधींना कडनं त्या एकदा हरल्या जरी असल्या तरी एकदा त्यांनी राहुल गांधीला हरवलेलं सुद्धा आहे अमेठीमध्ये, आणि त्यामुळेच राहुल गांधी तो अंदाज आल्यावर वायनाडला गेलेले होते, हे आपण पाहिलेलं होतं. ही सगळी एकीकडे टीम जाहीर होत असताना एक प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला. महाराणी वसुंधरा राजे ज्यांना आहे त्यांना सुद्धा व्यवस्थित सामावून घेण्यात आलं की जिथे राज्यामध्ये कुठे संघर्ष होऊ शकेल असं जिथे केंद्रीय नेतृत्वाला वाटलं, तिथे त्या त्या नेत्यांचं व्यवस्थित समायोजन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणखी एक मुद्दा जो महत्वाचा आहे तो म्हणजे आयटी सेल आणि नॅरेटिव्ह याबद्दल आपण बोललं पाहिजे. पण सर, त्यापूर्वी म्हणजे तो प्रश्न आधी घेऊया आयटी सेल आणि नॅरेटिव्हचा, कारण बरेचसे पत्रकार आहेत त्यांनी वेगवेगळी टीका नेहमीप्रमाणे करायला सुरुवात केलेली आहेच. एक लक्षात घ्या, 2014 साली भारतीय जनता पक्ष हा काँग्रेससाठी एक मोठा दावेदार पक्ष होता. काँग्रेसकडे एक प्रस्थापित नेतृत्व होतं, संघटना होती, 10 वर्षाचं सरकार होतं, काहीसं प्रस्थापितांच्या विरोधातलं मत देखील होतं. परंतु त्यांच्या प्रचाराची शैली जी होती ती शैली होर्डिंग, बॅनर, सभा याच्यावरच मर्यादित होती. परंतु 2014 साली 11 का 12% मतं ही तरुण मुलांची होती, आणि त्यांना सोशल मीडियाची भाषा कळत होती. त्यांना फेसबुक कळत होतं, त्यांना व्हॉट्सअप कळत होतं, त्यांना मेसेजेस कळत होते. आणि याच्यामध्ये सर्वात जर मोठी आघाडी कोणी घेतली असेल तर ती त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया टीमनी घेतली. आणि त्या पार्श्वभूमीवर 2015 साली अमित मालवीय तिकडे आलेले होते, आणि अमित मालवीय यांनी स्वतःची एक प्रचाराची शैली निर्माण केली. ती शैली वादग्रस्त होती, यात काही शंकाच नाही. त्या शैलीवरून अनेकांनी आक्षेप घेतले गेले, त्याचे काही तोटेही भारतीय जनता पक्षाला सोसावे लागले. त्यात काही वेळा नॅरेटिव्ह टाकण्याकरता काही गोष्टींचा अपलाप करण्यात आला, अशा स्वरूपाची टीका देखील झालेली आहे. विशेषतः 2024च्या निवडणुकांच्या वेळेला अनेक गोष्टी गृहीत धरल्या गेल्या सोशल मीडिया आणि आयटी सेलकडून, आणि त्या गृहीत धरल्या गेल्यामुळे प्रचारामध्ये जी नवनवीन तंत्र यायला लागतात, एन्व्हायरमेंट स्कॅन करून त्याच्या टेक्नॉलॉजीनी ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज दिलेल्या असतात
त्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला तिकडे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला तिकडे दिसलं नाही. आता याचा परिणाम असा झाला की भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियामध्ये पहिल्यांदा आपल्याला 2024च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पुढे जाताना दिसला नाही. तर देवेर नेक टू नेक ज्याला आपण म्हणतो, खांद्याला खांदा अशी स्पर्धा पहिल्यांदा दिसली. त्याच्यानंतर 2026 साली जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचं सगळं आंदोलन उभं राहिलं, तोपर्यंत इंस्टाग्रामची लँग्वेज आलेली होती, फेसबुक मागे पडलेलं होतं, त्याच्यानंतर युट्यूबचे व्हिडिओज मागे पडलेले होते आणि इंस्टाग्रामची, रील्सची, मीम्सची अशी नवीन सगळी रचना आली होती आणि त्याच्यामध्ये फॅक्टला महत्व आलेलं होतं. परंतु अमित मालवीय हे अजूनही त्या जुन्या सोशल मीडियाच्या प्रचाराच्या एका मानसिकतेत अडकलेले होते आणि त्याबरोबर काहीशी अहंकार ज्याला आपण म्हणू, काहीसं गृहीत धरणं, अशा गोष्टी आल्या होत्या. एकदा तर मला आठवतंय, रतन शारदा जे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अत्यंत संबंधित जवळची अशी व्यक्ती आहे, मीडियामध्ये वारंवार प्रवक्ते म्हणून ते येत असतात आणि त्यांनी तर जाहीररित्या एक प्रकारे कान टोचणी केली होती की आपले मतदार आहेत, त्यांच्याशी असं बोलता कामा नये आणि त्यांच्याशी आपण समन्वय साधूनच बोललं पाहिजे, अशा कानपिचक्या त्यांना द्याव्या लागलेल्या होत्या. इतका तो प्रकार मला असं वाटतं पलीकडे गेला होता. आता कॉक्रोच जनता पार्टीच्या ह्याच्यात तर एखाद्या नॅरेटिव्हला उत्तर देताना ते फॅक्टच्या आधारावर असलं पाहिजे. अगदी परवाची गोष्ट घ्या की राहुल गांधी यांनी मोदींच्या फॉरेन पॉलिसीची खिल्ली उडवताना त्यांनी काय केलं असेल, तर त्यांनी संदीप दीक्षित यांना मिठी मारली. का तर मोदी हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय नेत्याला भेटताना कडकडून आलिंगन देतात. आता ही जी टीका होती ती अत्यंत हलक्या दर्जाची अशी टीका होती, परंतु याला उत्तर देताना तुम्ही काय केलं तर फिडेल कॅस्ट्रो आणि इंदिरा गांधी यांच्या आलिंगनाचं काय तुम्ही दृश्य दाखवताय किंवा नेहरू आणि एडविना माउंटबॅटन ही दृश्य दाखवताय. याच्यामधून काय झालं की तू मै सुरू झालं आणि मूळ कथ्य ज्याला काउंटर करायचं होतं ते काउंटर करणं राहूनच गेलं आणि त्याच्यात काँग्रेस आणि बाकीची लोक कुठेतरी पुढे गेलेली दिसली. या सगळ्या पार्श्वभूमीवर 12 वर्ष यांनी सर्व्हिस दिल्यानंतर उनका जाना तो तय था आणि त्यांच्याकडे जी जम्मू काश्मीरची जबाबदारी आहे ती जम्मू काश्मीरची जबाबदारी त्यांच्यावर तशीच आहे. आता त्यांना नवीन काय आणखीन रचनेमध्ये काय स्थान मिळतंय हे आपल्याला बघावं लागेल, परंतु त्यांच्याऐवजी जे आलेले मस्के आहेत ते मस्के हे छत्तीसगडचे आहेत. आपल्याला अनेकांना ते मस्के म्हटल्यानंतर असं वाटेल की ते महाराष्ट्रातले मस्के आहेत की काय, तर ते महाराष्ट्रातले नाही आहेत, ते छत्तीसगड मधले आहेत आणि छत्तीसगडमध्ये ते अमित मालवीय यांचे एक प्रकारे ज्युनियर म्हणू आपण, त्यांच्या टीम मध्ये ते काम करत होते. त्यामुळे त्यांना आता खूप मोठी आव्हानं त्यांच्या समोर आहेत. पहिलं आव्हान काय असेल तर मला असं वाटतं सोशल मीडियाची जी नवीन भाषा आलेली आहे ती सोशल मीडियाची भाषा त्यांना भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीमध्ये आणावी लागणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या, शहजाद पुनावाला सारखा प्रवक्ता आता भारतीय जनता पक्षाकडे नाहीये. ती जागा भरून टाकणारी एक दुसरी व्यक्ती त्यांना ताबडतोब तिथे निर्माण करावी लागणार आहे. तिसरी आणखीन महत्वाचं चॅलेंज त्यांच्या समोर आहे की आज जेन झी एका फॅक्च्युअल गोष्टीने उत्तर देते. जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीला प्रश्न विचारला गेला की तुम्ही झारखंडला का नाही गेलात, तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं तर पहिले स्कूल ठीक करो, आणि स्कूल ठीक करो करताना त्या साईडला जाऊन तिथली व्हिज्युअल समोर टाकली की ते दिसतं की खिडक्या तुटलेल्या आहेत, मुख्याध्यापक दारू प्यायले आहेत, ते कामावर नीट येत नाहीत. तर हे असं जेव्हा समोर येतं त्यावेळेला ते अधिक परिणामकारक दिसायला लागतं. त्यामुळे याचं उत्तर देताना हे काही वेगळी टेक्निक्स वापरावी लागणार आहेत आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला हे नवीन रूपडं द्यायची जबाबदारी आता मस्के यांच्यावर आलेली आहे. एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या की अनिल बलुनी जे मीडिया बघायचे त्यांची काही बदली झालेली नाहीये किंवा त्यांना काढून टाकण्यात आलेली नाहीये. हे खूप सिग्निफिकंट आहे. याचं कारण अनिल बलुनी इज ऑल्सो ओल्ड हँड आणि त्यांचं तिकडे असणं हा त्यांच्यावरचा पक्षांनी दाखवलेला विश्वास आपल्याला दिसून येतो. सो दॅट्स व्हॉट
आय वुड से अबाउट सोशल मीडिया अँड IT सेल, की जिथे आता भारतीय जनता पक्ष 2014 पासून 23 पर्यंत जो आघाडीवर होता तो 24ला नेक टू नेक आला आणि आता तो फॉलोअर म्हणजे रिॲक्शनरी मोडमध्ये आहे, ऍक्शनरी मोडमध्ये नाहीये. 14 ते 24 काय होत होतं, भाजप बोलत होतं आणि बाकीचे फॉलो करत होते आणि दे वर लॅगिंग बिहाइंड बाय माइल्स. पण आता असं होत नाहीये. ती पोझिशन पुन्हा आणण्याकरता ती नवीन भाषा मात्र मस्के यांना शिकून त्याचं उत्तर द्यावं लागेल. अगदी बरोबर आहे. खूप काही महत्वाचे बदल आहेत आणि त्यामधलं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते येत्या 2-2.5 वर्षामधलं हे नॅरेटिव्हचं आव्हान असणार आहे. कारण तुम्ही करता काय सर, तुम्ही सांगितलं तो फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण की नीटच्या परीक्षेच्या वेळी म्हणजे CJPच्या आंदोलनाच्या आडून काय होत होतं याही पेक्षा उचललेला मुद्दा जो होता तो सामान्य जनतेला भिडणारा होता. शाळांचा मुद्दा जो आहे तो सामान्य जनतेला भिडणारा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नव्या या सगळ्या समूहाला खूप विचारपूर्वक हे सगळं काम करावं लागणार आहे. यापुढे हे अवघड आहे. आणखी महत्वाचे काय ठळक वैशिष्ट्य दाखतात आणि यातला विचार काय दिसतो तुम्हाला या नव्या टीमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलेला आहे, जो येत्या काळामध्ये बघा तुम्ही, परिणामकारक होईल? अनिल अँथोनी हे A.K. अँथोनी यांचे चिरंजीव आहेत आणि A.K. अँथोनी हे काँग्रेसमधलं खूप बडं नाव, बरेच वर्ष सरचिटणीस होते, अनेक राज्यांचे प्रभारी होते आणि आपले रक्षा मंत्री म्हणून ते सुद्धा बराच काळ काम पाहिलेलं होतं आणि काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत, विशेषतः गांधी घराण्याचे त्यांचे जे चिरंजीव आहेत ते अगदी अलीकडच्या काळात 6 ते 7 वर्ष झाली असतील मला वाटतं, ते केरळमध्ये आहेत आणि केरळमधून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. आता त्यांची इमेज काय, त्यांची प्लस व्हॉट ही ब्रिंग्स ऑन द टेबल, तर पहिली गोष्ट त्यांच्यावर आपल्या वडिलांप्रमाणेच कुठलाही करप्शनचा चार्ज नाहीये, अतिशय स्वच्छ अशी प्रतिमा आहे. दुसरी गोष्ट, बोलताना कुठे घसरलेत, अभद्र भाषा वापरली आहे, टीका केली आहे, छोटं पॉलिटिक्स केलेलं आहे, असं तुम्हाला ते कधी करताना आढळणार नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा फॉरेन अफेअर्सच्या मिटिंगा असतात त्यावेळेला त्यांचा परफॉर्मन्स, त्यांची उपस्थिती, तिथलं त्यांचं वागणं हे अतिशय संयत आणि विलक्षण धोरणी आहे आणि त्यामुळेच की काय त्यांची वर्णी ही पक्षाच्या सरचिटणीसपदी लागलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना नॉर्थ ईस्टची जबाबदारी राम माधव यांच्याबरोबर देण्यात आलेली आहे. पक्षामध्ये 6-7 वर्षापूर्वी आलेल्या अशा व्यक्तीला इतकी महत्वाचा सेन्सिटिव्ह पोर्टफोलिओ जेव्हा मणिपूर इज बर्निंग हे देताना भारतीय जनता पक्षाची नवीन माणसावर रिस्क घ्यायची, विश्वास दाखवायची कपॅसिटी ऑर्गनायझेशनची जी आहे त्याच्यातनं काँग्रेसला शिकण्यासारखं भरपूर आहे. काँग्रेसने पण आता अलीकडच्या काळामध्ये खूप बदल केले. जून 2026 मध्ये त्यांनी ऑर्गनायझेशन बदल केले, पण ते असे व्यापक स्वरूपाचे बदल केले का? 2029च्या निवडणुकांच्या दृष्टीनं बदल केले का? तर ते केलेले नाही आहेत. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये मणिकंठ टागोर आलेले आहेत. त्या मणिकंठ टागोर हे तामिळनाडूमध्ये काही नवीन समीकरण जोडतोड काही करू शकतात का? तर त्यांची क्षमता नाही. तिकडे जोसेफ विजय यांच्या बरोबर जाताना तुम्ही द्रमुकला आपल्यापासून दूर करून त्यांना दुखावलेलं आहे. त्यांची काही गाठ गाडू शकतात का? तर ती क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये. राजेंद्र पाल गौतम उत्तर प्रदेशचे आता प्रमुख बनलेले आहेत काँग्रेसचे. त्यांची नियुक्ती जूनमध्ये झाली आहे, पण त्यांच्या नियुक्तीवरच पक्षामध्ये काही लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत. त्यांच्यापेक्षा चांगली लोक होती, त्यांना का नेमलं नाही असा प्रश्न आहे. हरियाणामध्ये संजय दत्त यांच्याबद्दल सुद्धा हेच आहे. काँग्रेसचे जे युवा मोर्चाचे प्रमुख होते त्यांना सेवा दलला टाकलंय. बी व्ही श्रीनिवासन मला वाटतं त्यांचं नाव आहे, त्यांना तिकीट टाकलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसने जे बदल केले ते तात्पुरते किंवा वरवरच्या स्वरूपाचे आहेत. हे जे बदल मला दिसत आहेत ते अतिशय खोलवर जाणारे असे बदल आता इथे दिसत आहेत आणि दॅट्स गोइंग टू गो लॉंग वे इन माय ओपिनियन. सर, एक विचारायचं आहे की 2024 मध्ये JP नड्डांनी एक विधान केलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये की RSS ची आम्हाला गरज नाही आणि भारतीय जनता पार्टी आता स्वयंपूर्ण आहे. यावेळी जी कार्यकारिणी सगळी एकंदर नवी टीम निवडण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ते सगळं बाजूला पडलेलं आहे आणि आत्यंतिक समन्वय ज्याला म्हणता येईल तो समन्वय साधण्यात आल्याचं दिसतंय. तुमचं काय म्हणणं आहे यावर? मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो, त्याच्यावरच सगळं आलेलं आहे. 7 आणि 8 फेब्रुवारीला मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या बरोबरच्या वार्तालापाचा कार्यक्रम होता. त्यांची 2 दिवस भाषणं होती आणि प्रश्नोत्तरं होती. आणि त्यावेळेला प्रश्नोत्तराच्या वेळेला त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की भारतीय जनता पक्षाचा
हे केव्हा निवडला जाणार? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अगर हम हमारे हात में होता तो इतकी देर लगती क्या. त्यांनी एका वाक्यात भारतीय जनता पक्ष अगदी. त्यांची आपल्यावरची डिपेंडन्सी ही त्यांनी दाखवून दिलेली होती. मला असं वाटतं याच्यावरच सगळं मूळ आलेलं आहे. बी.एल. संतोष यांची नेमणूक, राम माधव यांची नेमणूक, इतरही अनेक जण आहेत, त्या सगळ्यांच्या नेमणुका हे कशाचे निदर्शक आहेत? तर भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे स्थान आहे ते अबाधित आहे. इतर जी सगळी नावं आली आहेत ती नावं सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे संघाने क्लिअर करून पाठवली आहेत, असं मानण्याला इथे पुष्कळ वाव आहे असं मला वाटतं. त्यामुळे नड्डा यांचं स्टेटमेंट नंतर त्यांनी त्यावेळेला केली सारवासारव, परत उस वक्त जो डॅमेज हो गया वो हो गया. परंतु आता तशी काही कोणती जागा त्यांनी काही सोडलेली नाहीये. किंबहुना हम सब एक हैचा नारा दिलेला आहे. दोन गोष्टी तुम्ही राम माधवांचं नाव घेतलं म्हणून की मला आठवतं 2004 मध्ये राम माधव हे संघाच्या कार्यकाळ म्हणजे पदावर होते आणि एका एका अर्थाने संघाचं पब्लिक आउटरीच, कारण संघ काम करतो पण बोलत नाही असं होतं, त्यांना नंतर जाणवलं. त्यावेळी राम माधव यांनी बरीच टेक्नॉलॉजी आणि हा आधार जो आहे तो त्यावेळी उभा केलेला होता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक आणखी आहे की 2024च्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा जे पी नड्डांचं स्टेटमेंट आलं त्यावेळी भाजप आणि संघ आता हे एकमेकांपासून दूर जातील असं एका दिल्लीच्या सगळ्या वातावरणात सुरू झाली होती चर्चा आणि बऱ्याच जणांना त्याच्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आनंदावर पाणी विरझण पडलेलं आहे आता आणि त्यांना आता जाणवलंय की अरे आपल्याला जे वाटत होतं तसं काही होताना दिसत नाहीये. एक लक्षात ठेवा, एक फार मोठं आवाहन आता आहे आणि ज्याचा उल्लेख पंतप्रधानांनी दिमागी नक्सल म्हणून केला आणि त्याला प्रत्युत्तर पहिलं कोणी दिलेलं असेल तर ते पहिलं प्रत्युत्तर तत्कालीन गृहमंत्री, ज्यांच्या वेळेला या सगळ्याचा त्रास नक्षलिझमचा खूप मोठ्या प्रमाणात होत होता, अशा चिदंबरमनी केलेलं आहे. आणि चिदंबरमनी पहिलं ट्विट केलं की हो मी दिमागी नक्सल आहे. त्यामुळे हे किती झोंबलंय तुम्ही लक्षात घ्या. आता या दिमागी नक्सल नवीन पिढी जेन झी यांच्याबरोबर संघर्ष न करता समन्वय करत त्यांना आपली भूमिका पटवून द्यायची, हे एक फार मोठं आव्हान आहे आणि या सगळ्याचा निवडणुकांवर खूप मोठा परिणाम होणार आहे. कारण आता एक त्या जनतेला कळून चुकलेलं आहे, युवा जनतेला, की प्रोटेस्ट ही आपली नवी करन्सी आहे आणि ती करन्सी त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती त्यांच्याकडे जी असलेली करन्सी आहे त्याचा वापर करून घेणाऱ्या शक्ती सुद्धा त्यांच्या मागे चटकन उभ्या राहतात, हे आपल्याला जंतर मंतरनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याला उत्तर देण्याकरता म्हणून एक कोऑर्डिनेटेड एफर्ट्स पाहिजेत. जसे ते ग्राउंडवर एफर्ट पाहिजेत तसेच ते इंटेलेक्च्युअल लेवललाही उत्तर देणारी लोक पाहिजेत की जी सांगू शकतील की अब लोकशाही संसद नहीं सड़क तय करेगी किंवा चुनाव नहीं प्रतिरोध तय करेगा. ही जी योगेंद्र यादव यांची मांडणी आहे त्याला उत्तर देणारी एक विचारधारा, या सगळ्याच्या मागे जाऊन या सगळ्या ज्या घटना संघटना एकत्र येत आहेत, विशेषतः ख्रिस्ती मिशनरी एकत्र येत आहेत, ख्रिस्ती मिशनरी जंतर मंतरच्या लोकांबरोबर हातमिळवणी करताना दिसत आहेत पडद्यामागे, मुस्लिम काही संघटना एकत्र येताना दिसत आहेत, डाव्या विचारसरणी निष्प्रभ आपल्याला जरी वाटत असल्या तरी त्या प्रभाव टाकताना दिसत आहेत. अशा वेळेला ही सगळी मांडणी लोकांपर्यंत जर पोचवायची असेल तर ते केवळ पॉलिटिकल विंगचं काम असू शकत नाही, तर ते नॅरेटिव्ह कथ्याचं जे काम आहे त्याला उत्तर देण्याचं जी जबाबदारी आहे ती जशी सरकारमधल्या लोकांची, पक्षामधल्या लोकांची आहे, तशीच पक्षाला समर्थन देणाऱ्या किंवा पक्ष ज्याच्यामधल्या ज्या विचारधारेतनं आला त्या विचारधारेची पण आहे. आणि त्यामुळे आता यांच्यामध्ये कुठल्या द्वैताला कोणतंही स्थान उरलंय असं मला वाटत नाही. त्या दोघांमध्ये जर द्वैत झालं तर त्याचा धोका काय आहे हे दोघांनी 2024 मध्ये पाहिलेलं आहे. सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सुद्धा जेव्हा पंतप्रधानांना भेटून आले तर बऱ्याच जणांना प्रश्न आहे की फडणवीस तिकडे जातील का, आणि खूप जणांना महाराष्ट्रात ते हवंही आहे. पण मुद्दा त्याहून मोठा व्यापक आहे की कॅबिनेट मध्ये बदल होणं, कॅबिनेट रिशफल होणं हे पण अपेक्षित आहे. या नवीन कार्यकारिणीमध्ये काही लोकांना घेतलेलं आहे, त्यावरून काही संकेत मिळालेले आहेतच अर्थात. केव्हा तुम्ही बघताय हे होताना आणि कुठले चेहरे असू शकतात? दोन गोष्टींबद्दल आपल्याकडे कायम चर्चा चालू असते.
आणि एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आता उद्या उद्या परवा पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात दिल्लीला जाणार अशी चर्चा होत असते. त्यांनी स्वतःनीच क्लॅरिफाय केलेलं आहे की मी कुठेही जात नाही, पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची ती मी सक्षमपणे पार पाडणार आहे. त्यामुळे तो एक विषय आता मार्गी लागला आहे की त्याच्याविषयी आता काही स्पेक्युलेशन करायला जागा उरलेली नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की या सगळ्या नियुक्त्यांमध्ये अमित शहा वीक झालेत की काय, अशा प्रकारची चर्चा सुद्धा आपल्याकडे वारंवार होत असते. 2024 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचा एक प्रकारे त्यांना बहुमत मिळालं नाही तेव्हाही अशा प्रकारची चर्चा झाली होती, परंतु त्या चर्चांना पण नंतर विराम मिळाला असं आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये जो काही घवघवीत असं यश मिळालं ते त्याचाही जे काही विजयाचा काय म्हणून आपण शिरप्याचे तो त्यांच्या शिरावर आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे तो कॅबिनेट रिशफलचा आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कधी काय कोणाचं पद काय मिळेल आणि कधी कॅबिनेट एक्सपान्शन होईल याच्याविषयी अटकळ निव्वळ अशक्य आहे. तुम्हाला मी सांगतो, हा पक्ष आणि त्याचं जे आत्ताचं सगळं राबवलं जात आहे त्याच्यामध्ये एक विलक्षण गोपनीयता आहे आणि अनप्रेडिक्टेबिलिटी आहे. भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात शपथविधी झाला अजितदादा पवारांबरोबर, एक तरी पत्रकार त्याचं लाईव्ह टेलिकास्ट चालू होईपर्यंत त्याविषयी कधीतरी लिहित होता का मला सांगा? नंतर सगळे म्हणतील आम्ही बोललो होतो, पण कोणी बोलू शकलं का? एवढ्या मंत्र्यांना एवढ्या काँग्रेसमधली लोक भारतीय जनता पक्षामध्ये आले त्याच्याविषयी आधी कोणी का बोलू शकलं होतं का? त्यामुळे याच्या सगळ्या स्पेक्युलेशन आपण सोडून देऊया, जेव्हा होईल तेव्हा होईल. पण ते होताना काय पार्श्वभूमी आहे आणि काय गोष्टी विचारात घेतल्या जातील याविषयी मात्र आपण नक्की बोलू शकतो. पहिली गोष्ट परफॉर्मन्स रिव्ह्यू असेल की तुम्हाला आता 2 वर्ष झाली आहेत, 2 वर्षामध्ये आपण जी पाच आपण 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 जे काही घोषणापत्र घेऊन गेलेलो होतो त्याच्यात तुम्ही काय काय परफॉर्म केलं याचा एक लेखाजोखा मांडा. सो दॅट विल बी डन. दुसरी गोष्ट, पार्टीने तुम्हाला पद दिलं, पार्टीने तुम्हाला मंत्रीपद दिलं, तुम्ही तुमच्या खात्याचं काम केलं, पण पक्षासाठी काय केलं? त्यामुळे पक्षासाठी काय काम केलं याचा सुद्धा विचार त्यावेळेला केला जाणार आहे. तिसरं असं आहे की काही लोक आपलं खातं व्यवस्थित चालवतात, आपलं काम व्यवस्थित करतात, नेत्रदीपक करतात, पण त्रासही देतात, प्रश्नचिन्हही उभी करतात. अशा मंडळींचं नेमकं काय करायचं हा सुद्धा विचार या कॅबिनेट एक्सपान्शन मध्ये करावा लागणार आहे. मला असं वाटतं 12 वर्षानंतर तुम्ही सर्वात मोठ्या टफ फेज मध्ये म्हणजे पुढच्या 3 वर्षाच्या निवडणुकांची तयारी करत असता तेव्हा नुसती रंगरंगोटी नाही तर डीप क्लिनिंग ज्याला आपण म्हणतो तशा डीप क्लिनिंगची आवश्यकता कॅबिनेट मध्ये पण आहे. की जे करताना म्हणजे काय सगळ्यांना बदलून काय नवीन घ्यायचे असं नाही. देर विल बी अ कंटिन्युइटी, त्याच्यात एक कंटिन्युइटी पाहिजे आणि त्यात एक नवीन लोकही आली पाहिजेत, काही बदलही घडले पाहिजेत, जेणेकरून बदल झालाय आणि तो सकारात्मक आहे आणि आपल्यासाठी आहे याबद्दल लोक आश्वस्त होतील. मला असं वाटतं या 4-5 गोष्टींचा विचार करून बदल केले जातील कॅबिनेटमध्ये, पण ते नेमकी कधी होतील आणि कोण येईल आणि कोण जाईल याचा अंदाज भाजपमध्ये सुद्धा दबक्या आवाजात कोणी आता मांडत नसावं. अगदी बरोबर आहे. नवे मित्र सुद्धा बरेचसे येऊ घातलेले आहेत, काही आलेले आहेत, त्यांचंही काय पुनर्वसन करावं लागेल असे अनेक म्हणजे आव्हानं जशी इथे होती तशी तिथेही बरीच आव्हानं असणार आहेत. पण ते तुम्ही म्हणता तसं अगदी सफाईदारपणे एखादा सर्जन जशी शस्त्रक्रिया करतो तशी ती होईल हे उघड आहे. एकंदर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीनी जी नवी आपली कार्यकारिणी टीम सगळी जी जाहीर केलेली आहे त्यामधून अनेक महत्वाचे बदल घडलेले आहेत. त्यामध्ये स्त्रियांना स्थान आहे, प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न झालेला आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीपक म्हस्के हे आता आयटी सेलचे प्रमुख झालेले आहेत. कारण आव्हानं अतिशय मोठी आहेत आणि त्या आव्हानांना एक एकत्रितपणे लढा देत पुढे जाण्याचं आव्हान जे आहे ते पक्षासमोर आहे. बघूया पुढे काय काय होतं ते. यावर आपण जेव्हा जेव्हा संदर्भ येतील तेव्हा बोलत राहणारच आहोत. सर, तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हा सगळ्यांना विनंती की व्हिडिओवर तुमचं जे अफाट प्रेम आहे, या शोला तुम्ही ज्या पद्धतीने एक दररोज व्हिडिओ टाकल्या वाट बघत होतो या विषयाची, असे कमेंट्स येतात आणि ते अतिशय उत्साहवर्धक असतात. ते प्रेम कायम ठेवा. तुमच्या सूचना अवश्य कळवा. तुमच्या सूचना आम्ही बहुतांश वाचतो आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यावर आम्ही अंमल करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.